लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिकमधील औरंगाबादकर सभागृहात ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन AISF तर्फे आयोजित शहीद कॉम्रेड हेमू कलानी विद्यार्थी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। घर कामगार, बांधकाम मजूर, आशा सेविका आणि घंटागाडी कामगार अशा विविध श्रमिक कुटुंबातील 10वी आणि 12वी उत्तीर्ण 100 विद्यार्थ्यांचा गौरव KTHM महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर SK शिंदे आणि AISFचे नेते कॉम्रेड राजू देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मुक्ता कावळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला। AISF ही देशातील सर्वात जुनी विद्यार्थिनी संघटना असून स्वातंत्र्य चळवळीपासून आजपर्यंत विद्यार्थ्यांचे हक्क, समान संधी आणि लोकशाही मूल्यांसाठी सातत्याने लढत आलेली आहे। शहीद कॉम्रेड हेमू कलानी हे AISFचे धडाडीचे कार्यकर्ते होते। ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समाजाच्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा सन्मान सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो। कार्यक्रमाची सुरुवात नाचा गंमत या छत्तीसगढी लोकनाट्याने झाली, ज्यामुळे सभागृहात एक सांस्कृतिक ऊर्जा संचारली। प्रास्ताविक AISF राज्य सहसचिव प्राजक्ता कापडणे यांनी केले। या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांना 1 वर्षासाठी पुरेल असे शैक्षणिक साहित्य, सन्मानपत्र, पदक आणि हेमू कलानी यांच्या जीवनावर आधारित माहितीपत्रक प्रदान करण्यात आले। विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सन्मानपत्रावर विद्यार्थ्यांच्या आईचे नाव देण्यात आले होते, ज्यांची उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली। AISFच्या पुढील उपक्रमांतर्गत या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि वैचारिक पाठबळ देणारे संविधानिक मूल्य आणि सामाजिक भान जागवणारे उपक्रम राबवले जाणार आहेत। सूत्रसंचालन तल्हा शेख, आभार प्रदर्शन राहुल भुजबळ आणि पाहुण्यांचा परिचय ओम हिरे यांनी केला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राजक्ता कापडणे, प्रणव काथवटे, हर्षाली अढंगळे, रोहित खारोडे, अनन्या तोंडे, तन्मय देवरे, विनायक संत, आकाश कांबळे, अथर्व सहित यांच्यासही अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। नमस्कार, माझे नाव वैशाली मुरलीधर अडांगळे। मी आत्ता 10वी उत्तीर्ण झाली आहे। ऑल इंडिया फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये मलाही बोलवण्यात आलं। त्या माध्यमातून मला एक समजलं की महिलांनी शिकलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे आणि इथे बऱ्याच मुलांचा सत्कार समारंभ केला आहे त्यांनी आणि पुढे कसं जावं महिलांनी किंवा मुलांनी काय शिकावं आणि वाईट मार्गाला पण जाऊ नये याबद्दलही खूप छान मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमात येऊन मला आणखी पुढे शिकण्याची खूप इच्छा अजून होते आहे आणि मी ते पुढे शिकणार पण आहे। त्याबद्दल ऑल इंडिया फाउंडेशनचे मी खूप खूप आभार मानते आणि त्यांना खूप धन्यवाद पण देते। नमस्कार, माझे नाव कल्याणी महेंद्र खैरनार। आज मी ऑल इंडिया फेडरेशन ह्या कार्यक्रमात मी आलेली आहे। इथे आमचा सन्मानपूर्व मी 12वी आत्ता पास झाली आहे। मला त्यात 60% पडले आहे। यांनी माझा एकदम उत्तम प्रकारे इथे सत्कार केला आहे व हे सगळे सहकारी आमचं सहकारी वर्ग इथे सहकार आमचे करत आहे। आम्हाला हे पुढे पण मार्गदर्शन करणारे आणि मार्गदर्शन करत राहणारे आम्ही यांच्या सदैव सोबत आहे आणि ऑल इंडिया फाउंडेशनचे हे जे काय झालं याच्यामध्ये सगळ्यांनी आम्हाला एक चांगल्या प्रतीने मार्गदर्शन करून पुढे पण आम्हाला आमच्या करिअर गायडन्स देणार आहे। यासाठी धन्यवाद। त्याच्यातून पुढे आलेली सत्यशोधक चळवळ म्हणजे काय तर ते पण सांगणं गरजेचं आहे सर, कारण ते लोकांना कळत नाही। महात्मा फुलेंनी ही चळवळ सुरू केली होती, सत्यशोधक चळवळ त्याचं नाव होतं आणि त्याचंच कार्य पुढे घेऊन जाताना आपण इथे या ठिकाणी बघतोय। पण याच ठिकाणी सर म्हटल्याप्रमाणे अनेक गोष्टी आपल्या आड येत आहेत। ते म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण असेल, ऑनलाईन ऍडमिशनची पद्धत असेल किंवा जे काही शिक्षण महाग होत असेल आणि जो एकूण फोपावतोय, या सगळ्या चॅलेंजेस मध्ये सुद्धा आपण इथे काहीतरी टिकण्याचा प्रयत्न करतोय आणि सरांसारखे जे लोक आहेत जे सुद्धा आपल्या आज नाशिक येथे सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया AISFच्या वतीने आशा वर्कर असतील, कष्टकरी घंटागाडीवाले असतील किंवा इतर जे काही नाशकामध्ये काम करणारे कष्टकरी जे मजूर आहेत यांच्या 10वी आणि 12वीच्या वर्गामध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार AISFने या ठिकाणी आयोजित केला।
आणि सर्व पालक विद्यार्थी यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची हात फिरवली. अत्यंत स्तुत्य आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी कामगार नेते कॉम्रेड राजू देसले साहेब, त्याचबरोबर AISFचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमाला मी अतिथी म्हणून शुभेच्छा देतो आणि या पुढीलही काळामध्ये ह्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगल्या महाविद्यालयात शिक्षण मिळावं, यासाठी आम्ही सर्व कार्यक्रमाच्या आयोजकांसोबत आहोत आणि निश्चितपणे ह्या मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी आम्ही सर्वजण काळजी घेऊ. धन्यवाद. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन भारतातली पहिली विद्यार्थी संघटना 1936मध्ये स्थापन झालेली. त्या संघटनेच्या वतीने अतिशय तरुण वयात विद्यार्थी दशेमध्ये ज्या विद्यार्थ्याने देशासाठी प्राण अर्पण केले ते कॉम्रेड हेमू कलानी वयाच्या अतिशय शिक्षण घेत असताना देशासाठी प्राण त्याग केला, त्याची आठवण म्हणून हा हेमू कलानी पुरस्कार सुरुवात केलेला आहे. जे कष्टकरी आहेत, आशा वर्कर आहेत, सफाई कामगार आहेत, घरकामगार करणाऱ्या महिला आहेत, जे गरीब कष्टकऱ्यांची मुलं 10वी 12वीला पास झालेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. आयटकच्या वतीने घरकामगार मुलखरी संघटना आशा संघटनेच्या वतीने दरवर्षी कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी आम्ही वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य जमा करतो आणि या ठिकाणी सन्मान आपण करत असतो. विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे, चांगलं शिक्षण घ्यावं आणि कष्टकऱ्यांच्या मुलाने शिक्षणासाठी अधिक चांगल्या प्रकारचं काम करावं ही त्याच्यासाठी शुभेच्छापर आम्ही हा कार्यक्रम घेतो. आज या शहरामध्ये हा कार्यक्रम झाला. या पुढच्या काळातसुद्धा आम्ही अनेक कार्यक्रम करणार आहोत. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य उपप्राचार्य SK शिंदे सरांनी सर्व विद्यार्थ्यांना शालेय चांगल्या प्रकारचं गायडन्स केलेलं आहे. त्यांच्या ॲडमिशनसाठी सुद्धा मदतीचा हात दिलेला आहे. त्यांचे आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित आणि संघर्ष करा, श्रमाची कोणी लाज बाळगता कामा नये आणि म्हणून कष्टकऱ्यांच्या मुलांनी अधिक चांगलं शिक्षण घ्यावं आणि चांगल्या प्रकारचं चारित्र्यवान विद्यार्थी घडावेत यासाठी AISF आणि सर्व आयटक संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम घेत असतो. अशाच प्रकारे कार्यक्रम येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही करू. सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. टप्पे पार केले, 10वी आणि 12वी हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो आणि त्याचसोबत मला आता असं वाटतं की पुढे जाताना जे आपल्याला डिसिजन घ्यायचे म्हणजे 12वी नंतर कुठे ॲडमिशन घ्यायचे, 10वी नंतर कुठे ॲडमिशन घ्यायचे, हे सगळं इतकं विचार करून करा की आपल्याला कशाने आनंद मिळतो आणि काय शिकायला आपल्याला आवडणार आहे किंवा कशामध्ये आपण पूर्ण आयुष्यभर काम करू शकणार आहोत अशा करिअरला निवडायचा प्रयत्न करा. आणि ह्या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या AISF मध्ये इंजिनियर आहेत, आर्टिस्ट आहे, कोणी नर्सिंग केलंय, कोणी बिझनेस मॅनेजमेंट केलंय, इतके वेगवेगळे लोक इथे आहेत. त्याच्यामुळे कोणतीच अशी शाखा नाहीये की ज्याच्याबद्दल इथे प्रश्न हा अनुत्तरित राहील किंवा कोणती अडचण सॉल्व्ह नाही होणार. तर वेगवेगळे आपल्याकडे जसे सर आहेत तसे वेगवेगळे गाईड म्हणून आपल्याकडे प्रोफेसर्स आहेत. तर ह्या सगळ्याचा पुरेपूर आपण वापर केला पाहिजे, पुरेपूर आपण ह्याचं गायडन्स घेतलं पाहिजे आणि आपण पुढे जायला पाहिजे. पुढे जाण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे कारण की एक रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.